नमस्कार, आपण पाहत आहात CS24 न्यूज। अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। रस्ते अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि आज पुन्हा एकदा एका हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे। मुख्य बातमी, अमरावतीत भीषण अपघात, तरुण कारचालकाचा जागीच मृत्यू। अमरावती चांदूर रेल्वेमार्गावर रविवारी जानेवारी 11 रोजी रक्ताचा सडा पडला। बासलापूर गावांजीक झालेल्या एका भीषण ट्रक आणि कारच्या धडकेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। या अपघातात अमरावती येथील रहिवासी अमित गजाननराव पांडे, वय अंदाजे 30 ते 35 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित पांडे हे त्यांच्या MH04EX6594 क्रमांकाच्या कारने चांदूर रेल्वेकडून अमरावतीच्या दिशेने जात होते। प्रवास सुरळीत सुरू असतानाच बासलापूर फाट्याजवळ मृत्यूने समोरून दस्तक दिली। समोरून येणाऱ्या एका वेगवान ट्रकने अमित यांच्या कारला इतकी भीषण धडक दिली की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। धडक इतकी भीषण होती की अमित पांडे कारमध्येच अडकून पडले होते। अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले। कारचा चक्काचूर झाल्यामुळे अमित यांचा मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते। अखेर JCBच्या सहाय्याने कार बाजूला करून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। तज्ज्ञ आणि प्रत्यक्षदर्शींचे काय म्हणणे आहे? रस्ते सुरक्षा, हा मार्ग सध्या अपघातांचा हॉटस्पॉट ठरतोय का? वेगावर नियंत्रण, विरुद्ध दिशेने येणारा ट्रक वेगात होता की कारचालकाचे नियंत्रण सुटले, याचा तपास आता पोलीस करत आहेत। अमित पांडे यांच्या निधनाने पांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एक तरुण जीव अशा प्रकारे रस्ते अपघातात जाणे ही अत्यंत चटका लावून जाणारी बाब आहे। रस्ते सुरक्षा नियम पाळा, वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे। अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा CS24 न्यूज। मित्रांनो, जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या CS24 न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।